आपल्या बहुतेकांच्या आयुष्यात काही चुका आपल्याकडनं कळत नकळत होऊन जातात, ज्या कधीकधी अनेक वर्षांनीही मनातनं जात नाहीत. किंवा कधीकधी असा एखादा प्रसंग, असा एखादा क्षण जिथे आपण काहीतरी वेगळं करू शकलो असतो पण केलेलं नसतं, आणि नंतर आयुष्यभर त्या निर्णयाचं ओझं मनात घेऊन जगावं लागतं. पण जर आयुष्यानं आपल्याला पुन्हा दुसरी संधी दिलीच तर आपण स्वतःला माफ करू शकतो का? आज मी ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे ते अशाच एका अपराधीपणाच्या भावनेनं जगणाऱ्या एका माणसाची कथा सांगतं. ही कथा आहे मैत्रीची, विश्वासाची, पश्चातापाची आणि स्वतःला पुन्हा शोधण्याची. या पुस्तकाचं नाव आहे द काईट रनर. मंडळी, माझ्या मते काही पुस्तकं अशी असतात ना जी आपण वाचतो, आणि काही पुस्तकं अशी असतात जी आपल्याला वाचतात. द काईट रनर हे दुसऱ्या प्रकारातील पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिलं आहे अमेरिकन लेखक खालिद हुसैनी यांनी. हा जन्माने अफगाणिस्तानचा आहे. खालिद हुसैनीचा जन्म 1965 काबूल, अफगाणिस्तान येथे झाला. त्याच्या वडिलांचं काम परराष्ट्र मंत्रालयात होतं आणि आई शिक्षिका होती. पण नंतर अफगाणिस्तानमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे त्यांच्या कुटुंबाला देश सोडावा लागला. ते अमेरिकेत स्थायिक झाले. खालिद हुसैनी यांनी डॉक्टर म्हणून काम केलं, पण त्यांच्या मनात कुठेतरी अफगाणिस्तान, तिथली माणसं, त्यांची दुःख आणि आठवणी जिवंत होत्या. आणि त्या आठवणीतूनच जन्म झाला आहे या पुस्तकाचा, या कादंबरीचा. हे पुस्तक 2003 साली प्रकाशित झालं. सुरुवातीला लेखकाला वाटलं की हे पुस्तक फारसं कोणी वाचणार नाही, पण पुढे जगभरात लाखो प्रती विकल्या गेल्या. अनेक देशांमध्ये, अनेक भाषांमध्ये याचं भाषांतर झालं. या पुस्तकावर चित्रपटही बनला. पण या पुस्तकाचं यश फक्त विक्रीमध्ये नाही आहे, त्याचं यश आहे त्याच्या भावनांमध्ये. कारण ही कथा अफगाणिस्तानातील असली तरी तिच्या भावना जगातील प्रत्येक माणसाला समजतात. या पुस्तकाचा मुख्य नायक आहे आमिर. आमिर एक श्रीमंत कुटुंबातला मुलगा आणि त्याचा सर्वात जवळचा मित्र आहे हसन. हसन त्यांच्याच घरी काम करणाऱ्या माणसाचा मुलगा. आता समाजाच्या दृष्टीने दोघांमध्ये खूप अंतर आहे, पण बालपण असं निर्मळ असतं ना, ज्याला जात, धर्म, वर्ग, पैसा आणि प्रतिष्ठा अशा क्षुल्लक गोष्टी दिसत नसतात. दोघं एकत्र खेळतात, गोष्टी ऐकतात, पतंग उडवतात आणि बालपणाचा आनंद मनमोहकपणे घेत असतात. हसन अत्यंत साधा, निरागस आणि प्रामाणिक असा मुलगा. आणि आमिर हा अतिशय संवेदनशील, पण त्याच्या मनात एक सतत चालणारा संघर्ष आहे. त्याला त्याच्या वडिलांचं प्रेम हवं आहे. त्याचे वडील मजबूत, धाडसी, अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व असतं. आमिर मात्र थोडासा अबोल, पुस्तकं वाचणारा आणि कल्पनांच्या जगामध्ये जगणारा. त्याला नेहमी असं वाटत राहतं की बाबा त्याच्यावर पूर्णपणे खुश नाही आहेत. हे वाचताना मला अनेक वेळा आमच्या बाबांचं आणि माझं नातं आठवलं. माणूस कितीही मोठा झाला असला तरी त्याच्या मनात कुठेतरी स्वीकारलं जाण्याची जी भूक असते ना, ती सगळीकडे कॉमन आहे. मला कोणीतरी स्वीकारावं, आपण कधी ना कधी कुणाकडून तरी कौतुक, प्रेम किंवा मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो बघा. कधी आईवडिलांकडनं, कधी समाजाकडून, कधी स्वतःच्या मुलांकडनं, तर कधी स्वतःकडूनच. द काईट रनर वाचताना मला माझ्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला भाग पाडलं. वय वाढत गेल्यावर लक्षात येतं की आपण आयुष्यात कितीतरी गोष्टी मिळवल्या, यापेक्षा कोणती माणसं आपल्यासोबत राहिली हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि कधीकधी आपल्याला उशिरा समजतं की ज्या गोष्टी आपण गृहीत धरल्या त्या खरं तर सर्वात मौल्यवान होत्या. आमिर आणि हसनचं नातं असंच आहे. हसन नेहमी आमिरच्या पाठीशी उभा असतो, अगदी निस्वार्थपणे, कोणतीही अपेक्षा न ठेवता. हसनचं एक वाक्य पुस्तकभर घुमत राहतं, फॉर यू 1000 टाइम्स ओव्हर. म्हणजे तुझ्यासाठी, आपण म्हणतो ना, तुझ्यासाठी 1000 वेळा, किंवा तेरे लिए कुछ भी.
अशा प्रकारचं ते हसनचं वाक्य आहे. अशी मैत्री प्रत्येकाला मिळत नाही. आजच्या काळात तर अजूनच दुर्मिळ झालं आहे. आज आपल्याकडे शेकडो कॉन्टॅक्ट्स आहेत, हजारो फॉलोअर्स आहेत, पण खरोखरच आपल्यासाठी निस्वार्थपणे उभा राहणारा माणूस असं किती जणांकडे आहे? हा प्रश्न मला या पुस्तकाने विचारायला लावला. कथानक जसं जसं पुढे जातं, अफगाणिस्तानमध्ये पतंग उडवण्याची स्पर्धा सुरू होते. काबूलमध्ये ही एक परंपरा आहे, पतंग उडवण्याची स्पर्धा. ही स्पर्धा त्या देशातील एक मोठा सांस्कृतिक भाग आहे. ज्याचा पतंग शेवटी टिकतो तो जिंकतो. आणि कापलेला पतंग पकडणं म्हणजे काईट रनिंग हे तिकडचं एक कौशल्य मानलं जातं. हसन हा सर्वात चांगला काईट रनर असतो. अमीरला वाटत असतं लोकांनी आपल्याकडे अभिमानाने पाहावं, आपल्याला स्वीकारावं, आपल्यावर प्रेम करावं म्हणून. पण काही वेळा या प्रवासात आपण नकळत खूप महत्त्वाच्या गोष्टी गमावून बसतो. आणि याच ठिकाणी या कथेचा प्रवास एका वेगळ्याच वळणावर पोहोचतो. एक अशी घटना घडते जी आमिरच्या संपूर्ण आयुष्याला बदलून टाकते. एक असा क्षण ज्याची सावली पुढची अनेक वर्ष त्याच्या मनावर राहणार आहे. आणि इथूनच सुरू होतो तो अपराधीपणाचा प्रवास. त्या वर्षी आमिर स्पर्धा जिंकतो. बाबा दुरून पाहत असतात. आमिर त्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान पाहतो आणि त्याला वाटतं आज मी वडिलांची मान्यता मिळवली. हसन शेवटचा कापलेला पतंग पकडायला जातो आमिरसाठी. पण त्या दिवशी गल्लीत काहीतरी भयंकर घडतं. हसनवर अत्याचार होतो आणि आमिर ते दुरून सगळं पाहत असतो, लपून. तो मदतीसाठी पुढे येत नाही, भीतीने गोठून जातो आणि नंतर गुपचूप तिकडून निघून जातो. हा एक क्षण आमिरच्या आयुष्यातला कायमचं बदलतो. त्या रात्री तो पतंग घेऊन बाबांकडे जातो. बाबा आनंदाने त्याला मिठी मारतात. पण आमिरच्या आत एक जखम झालेली असते, जी वरवर दिसत नाही पण आतमध्ये जळत राहते. मला वाचताना ही एक गोष्ट जाणवली की आपण सगळे आयुष्यात असे क्षण घेऊन जगतो. असं काहीतरी जे आपण केलं नाही किंवा चुकीचं केलं आणि ते आतमध्ये कुठेतरी दडवून वरून मात्र आपण हसत राहतो. बाबा आनंदात आहेत पण आमिर आत रडतोय. आपल्या आयुष्यातही आपण अनेक गोष्टी ह्याच कारणासाठी करत नाही का? काही चुका आपण विसरू शकत नाही. जग विसरतं, लोक विसरतात, वेळ पुढे निघून जाते, पण मन मात्र सगळं लक्षात ठेवतो. द काईट रनरमधील आमिर ह्याच अवस्थेमध्ये जगत असतो. वर्षामागून वर्ष जातात. पुढे अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू होतं. रशियन सैनिक येतात. काबूल संपूर्णपणे बदलून जातं. आमिर आणि आमिरच्या वडिलांना ते सगळं सोडून अमेरिकेत यावं लागतं. कॅलिफोर्नियामध्ये एका छोट्या अपार्टमेंटमध्ये ते राहतात. इथे एक प्रसंग असा घडतो जो वाचकाला हलवून जातो. बाबा जे काबूलमध्ये मोठे उद्योगपती असतात त्याचे, ज्यांना सगळे तिकडे ओळखायचे, आज ते अमेरिकेत एका पेट्रोल स्टेशनवर काम करत असतात. रोज उभं राहायचं, पेट्रोल भरायचं. थकतात पण तक्रार करत नसतात. आमिर त्यांच्याजवळ जातो आणि विचारतो, बाबा तुम्हाला हे सगळं कठीण जातंय का? बाबा म्हणतात, मला नाही, मी तुझ्यासाठी करतोय. तू पुढे शिकावंस, पुढे जावंस. हे वाचताना आपल्या मनामध्ये आपल्या वडिलांची आठवण येतेच येते. माझ्यासारख्या अनेकांच्या वडिलांनी जे कधी सांगत नाहीत, मी तुझ्यासाठी हे सहन करतोय, ही बाबा मंडळी फक्त करत राहतात. आपण मोठे होतो आणि मग कळतं किती ह्या लोकांनी सहन केलं आहे, पण तेव्हा सांगायची संधी उरत नाही. आमिर पुढे कॉलेजमध्ये जातो, लेखक बनतो, लग्न होतं, त्याचं आयुष्य पुढे जात राहतं. पुढे बाबा आजारी पडतात, त्यांना कॅन्सर झालेला असतो. आमिर त्यांच्यासोबत असतो. एका रात्री बाबा म्हणतात, आज मला झोपेची गोळी नको देऊस, आज मी गोळीशिवाय झोपायचा प्रयत्न करणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा गेलेले असतात. आमिरच्या मनात एकच विचार, आणखी थोडा वेळ हवा होता, आणखी त्यांच्याशी बोलायचं होतं.
जसजसा काळ जातो अनेक कुटुंबांप्रमाणे आमिरचं आयुष्यही पूर्णपणे बदलून जातं. त्याला त्याचा देश सोडावा लागलेला असतो, नवीन आयुष्य सुरू करावं लागलेलं असतं. पण एक गोष्ट मात्र त्याच्यासोबत कायम राहते आणि ती म्हणजे त्याचा भूतकाळ. वर्ष उलटतात. आता आमिर अमेरिकेमध्ये सुखात आहे, पण ती जुनी जखम मात्र आत तशीच आहे. एक दिवस त्याला फोन येतो काबूलमधून. त्याच्या बाबांचे जुने मित्र. ते म्हणतात, एक काम आहे, तुला यावंच लागेल. आमिर जातो. तालिबानच्या अफगाणिस्तानात सगळं बदललेलं असतं. काबूल ओळखता येत नाही. आणि तिथे त्याला कळतं हसन म्हणजे त्याचा मित्र, त्याचा मुलगा, हसनचा मुलगा सोहराब एका अत्याचाराच्या हातामध्ये आहे आणि त्याला सोडवावं लागेल. आमिर निर्णय घेतो. तो लढतो, मार खातो, पण तो सोहराबला घेऊन येतो. हे करताना त्याला जाणवतं हसनसाठी जे तो करू शकलेला नाही आहे ते तो आता हसनच्या मुलासाठी करतोय. उशिरा पण करतोय. हे वाचताना मला एक विचार आला, आयुष्यात जर दुसरी संधी नेहमी येत असेल तर जेव्हा ती येते तेव्हा ती घ्यायची असते. आणि आमिरने ती घेतली. हे पुस्तक वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपण भौगोलिकदृष्ट्या कुठेही गेलो, नवीन घर, नवीन शहर, वेगळा देश, सगळं बदलू शकतं. पण स्वतःपासून पळून जाणं शक्य नसतं. कारण आपला भूतकाळ आपल्या बॅगेत नसतो, तो आपल्या मनामध्ये असतो. आणि इथेच लेखक एक अतिशय सुंदर विचार मांडतो. माणूस परिपूर्ण नसतो, माणूस चुका करतो, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो बदलू शकतो. तो स्वतःला पुन्हा घडवू शकतो आणि कदाचित स्वतःला माफही करू शकतो. हे पुस्तक वाचताना मला माझ्या स्वतःच्या आयुष्याचा विचार आला, भूतकाळ आठवला. वयाच्या 55व्या वर्षी मागे वळून पाहताना प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या आपण वेगळ्या पद्धतीने खरं तर करू शकलो असतो. काही निर्णय, काही नातेसंबंध, काही न बोललेले शब्द, काही न केलेले फोन, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी. पण कदाचित आयुष्याचा अर्थ हा परिपूर्ण होण्यात नसतो, तर चुका मान्य करून पुढे चालत राहण्यात असतो. द काईट रनर ही फक्त 2 मित्रांची कथा नाही आहे. ही कथा आहे अपराधीपणाची, ही कथा आहे वर्गभेदाची, ही कथा आहे वडील आणि मुलाच्या नात्याची, ही कथा आहे युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका देशाची, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कथा आहे दुसऱ्या संधीची. खालिद हुसैनी यांनी या पुस्तकातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवली आहे. भूतकाळ बदलता येत नाही, पण भूतकाळाशी असलेलं आपलं नातं मात्र बदलता येतं. आपण केलेल्या चुकांनी आपली ओळख ठरत नाही, त्या चुकांनंतर आपण काय करतो यावर आपलं आयुष्य ठरतं. या पुस्तकाचा शेवट वाचताना माझ्या मनामध्ये एकच वेगळीच शांतता होती. कारण मला जाणवलं आयुष्यात प्रत्येक जखम पूर्णपणे भरून निघत नाही. काही जखमा कायम राहतात, पण त्यांच्यासोबत जगायला आपण शिकू शकतो. आणि कधीकधी उशिरा का होईना. जीवन आपल्याला स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी देतं. माझ्यासाठी द काईट रनर हे पुस्तक फक्त एक पुस्तक नाही, एक छान अनुभव आहे, एक आरसा आहे, आणि कदाचित आपल्या प्रत्येकाच्या मनात लपलेल्या काही न बोललेल्या गोष्टींचा तो एक आवाज आहे. जर तुम्हाला अशी पुस्तकं आवडत असतील जी फक्त कथा सांगत नाहीत तर मनालाही स्पर्श करतात, तर द काईट रनर एकदा नक्की वाचा. कारण काही पुस्तकं ही संपतात, पण त्यांचे प्रश्न आपल्या मनात खूप काळ जिवंत राहतात. धन्यवाद. इथेच थांबतोय.